अचलपूर तालुक्यातल्या शेतकऱ्याची गत या वर्षी राजू कशी झाली काय सांगून नाही राहिला मी. काय भयानकच परिस्थिती आहे ना. एका इकडे अतिवृष्टीनं पुऱ्या शेतकऱ्याचा खकाना वाजवला आणि दुसऱ्या बाजूनं हे जे आहेत ना, वानेरं झाले, डुकरं झाले, रोई झाले, हरणा झाल्या, याच्यानं कास्तकार वज्जरच बेजार झाला आहे ना. दुसऱ्या बाजूने इकडे मसोना साईडले बापा बिबट्या भाऊ बी आल्या आहेत. त्याच्यानं सध्या तालुक्यातल्या शेतकऱ्याची गत की नाही, अरे बापरे वज्जरच बेकार झाले. आता सावळापूर परिसरातले काही शेतकरी आज एसडीओ कार्यात आले होते आणि त्यानं साहेबाला निवेदन देऊन सांगितलं की बाबा काय काय सांगत तुम्ही पुढे ऐकात, पण सांगा ना राजो, हे काही सुचूत देऊन राहिलं ना. वन्य प्राणी तिकडे त्याला जरासा हात लावला की फॉरेस्टवाले की नाही ऐकतच नाहीत. तर त्याच्यानं त्या परिसरातले जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात सध्या यावर्षी बेजार झाले आहेत. त्यासाठी त्यानं आज एसडीओ साहेबाची भेट देऊन त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेऊ. रे राजू सांगा ना, शेतकऱ्याचे किती वज्जर वाक्य चालू आहेत ना. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे नेमकं तो. आज आम्ही सर्व कास्तकार जोरानं एनजीओ येथील निवेदन घेऊन आलेलो आहोत. निवेदन एनजीओ कोर्टात निवेदन दिलेलं आहे आणि रानडुक्कर काही अन्य प्राणी याचे संरक्षण करण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची एनजीओ साहेबांनी दखल घ्यावी ही आमची विनंती आहे. सावळापूरतून सर्व कास्तकार एसडीओ साहेबाकडे निवेदन देण्याकरिता आलो होतो आणि आम्हाला एवढा शेतीमध्ये त्रास होऊन राहिला की जनावरांचा डुक्कर, रानडुक्कर, हरण, रुई, वानर त्याच्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला कोणत्याच त्याचा पर्याय सापडून नाही आला आणि गव्हर्नमेंटने शासनाने मारण्याचा त्यांना बंदोबस्त केला आहे की बा त्यांना मारू नका, आणि मारलं तर आमच्यावरच केस उलट तयार होतात. मग याच्यासाठी शासनाने काहीतरी बंदोबस्त करून आमच्या शेतीचं नुकसान होणार ते त्याला आळा घालावा आणि आळा घालून आम्हाला काहीतरी सुरक्षा द्यावी, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज आम्ही सावळापूर येथील सर्व रहिवासी शेतकरी एसडीओ साहेबांकडे निवेदन घेऊन आलेलो होतो आणि त्यांना आम्ही असं निवेदन दिलं की बा रुई, डुक्कर, हरण आणि वानर यांचा शेतीमध्ये अहेदोत चालू आहे. रोजचं 1-2 एकर वावर खतम करून राहिले ते, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्याला, अपंगत्व आलेल्या शेतकऱ्याला 10 लाख रुपयापर्यंत मदत द्यावी व या जनावरांचा शासनानं तातडीनं बंदोबस्त करावा ही आमची त्यांना विनंती आहे. जर हा निर्णय त्यांनी आम्हाला 25 तारखेपर्यंत नाही दिल्यास आम्ही एक तर चक्काजाम आंदोलन करू व उपोषणाला बसण्याची आमची पूर्णतः तयारी आहे. तरी शासनाने आमच्या सर्व बाबींवर लक्ष द्यावे ही आमची शासनाला विनंती आहे. तरी या सर्व गोष्टींवर एसडीओ साहेबांनी विचार करावा. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय उपाययोजना करता येईल या जनावरांच्या त्या उपाययोजना कराव्या, अन्यथा आम्हाला बंदूक वापरण्याचं लायसन द्यावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा हा आहे का आम्हाला एक तर बंदूक वापरण्याचं लायसन द्यावं, म्हणजे जेणेकरून आमचा जीव तरी वाचल. डुक्कर येते मागून मारते, त्याच्यामुळं मजूर शेतात चालला नाही. शेती कामासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येऊन राहिल्या. तुरीवर फवारणीले मजूर भेटून नाही राहिला, कारण डुकरं आडवे तिळवे झोपलेले असतात. फवारणी करणारा त्याच्या अंगावर पडते, ते त्याच्या दातानं यानं त्याच्या लचके तोडते, रक्ताभांबळ करून आले. अशा पद्धतीची शेतकऱ्याची दुर्दशा चालू आहे. या दुर्दशेले जबाबदार कोण? कोणीतरी या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे. शासन म्हणते मुक्या जनावरांना मारू नका, आम्हाला काही हरीक नाही आहे. मुकं जनावर मेलं पाहिजे हे आम्हाला काही वाटत नाही आणि आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही आहे आणि आमची काही वैयक्तिक त्या मुक्या जनावरांसोबत दुश्मनी नाही आहे. पण आमचा जीव कुठंतरी वाचला पाहिजे, आमचा शेतीचा माल कुठंतरी वाचला पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या गोष्टीत शासनानं निर्णय घ्यायला पाहिजे. कोणतेही उपाययोजना करा, त्यांनी फॉरेस्टवाल्याला पाठवा, त्यांना कुठं न्यायचं आहे ते न्यावं. या सर्व गोष्टीशिवाय काही होणार नाही आहे.
अचलपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी व त्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व प्रत्येकाने या जनावरांच्या त्रासासाठी साथ द्यावी ही सर्वांना नम्र विनंती. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,